हे टेनिस तुम्हाला उज्ज्वल भवितव्य देवो असे मी तुम्हा सर्व खेळाडूंच्या मार्फत एक ग्वाही आणि तुमच्यावर अपेक्षा व्यक्त करतो की हे टेनिस जगवा आणि चांगला या मुंबईचं नाव राखा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो भाई, तुम्ही आल्याबद्दल सर्वप्रथम तर मनपूर्वक तुमचे आभार. पण एक गोष्ट जी मी प्रामुख्याने म्हणजे खरं तर टेनिस क्रिकेटला जे ग्लॅमर किंवा टेनिस क्रिकेटला जी आज उंची मिळाली ती फक्त सुप्रीमो या ट्रॉफी मिळाली. तुमचं जे प्रेम आहे क्रिकेटवरचं, कारण आम्ही सातत्याने इतके वर्ष बघतोय की भाईंचं जे टेनिस बॉलवरचं प्रेम आहे ते म्हणजे त्याचं काही मोलच नाही आहे. पण भाई आता काय झालं आहे की काल एक असा इन्सिडेंट इकडे घडला आणि माझी इच्छा आहे की भाईंनीच ही इज द राईट पर्सन की जर का आज आपल्याला मुंबईचं टेनिस बॉल क्रिकेट अजून चांगलं आणि फेअर आणि क्लीन करायचं असेल तर जर भाईंचा त्याच्यामध्ये हातभार लागला. काही मुद्दे आहेत जे संघ मालकांचे आहेत, काही मुद्दे आहेत जे प्लेयर्सचे आहेत, त्या संदर्भात भाई आमची पण इच्छा आहे की एकदा तुम्हाला भेटून ते गोष्टी तुमच्या कानावर घालून त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल आणि तुम्ही आम्हाला त्याच्यात मार्गदर्शन करावं ही तुम्हाला आम्ही विनंती करतो. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल होतोय. उपांत्य फेरीचा आपण पाहतोय आजच्या दिवसाचा आणि नाणेफेक कौल जिंकला तो. आणि यहाँ पे देखो मैदान में बारिश चालू हो गया है. बारिश के कारण मैच को बंद कर दिया जा रहा है. कितीतरी खेळाडूंना धुंगावलं असे आमच्यामध्ये मधु सर उपस्थित आहेत. तर मी बारिश चालू हो गया है, इसकी वजह से मैच बंद कर दिया गया है. मुंबई की टीम मैच जीत चुकी है. मधु सरांचा सन्मान करून घेऊया. युवराज भाई महाराष्ट्रासाठी आपल्या या मुंबईसाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र गौरव 2025 आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षण पुरस्कार ज्यांना मिळालाय असे मधु सर यांचा सन्मान केला जातोय. मधु सर खरोखर धन्यवाद. क्रिकेट पासून आपण अनेक खेळाडू घडवले, शिक्षणापर्यंत आपण नेलेत आणि त्यांना आपण जॉब सुद्धा लावण्यासाठी मदत केली आहे. रोजगाराची आपण संधी